ज्ञान देणारे इंदुरीकर कीर्तन सोडणार? या लग्न सोहळ्याला वराती बंद करा, डीजे बंद करा आणि ते पैसे देवाला वापरा. मला बोला, माझ्या मुलीचा काय दोष? साखरपुडा खर्चावरून महाराजांवर टीकेचा वर्षाव. त्याच्यामुळे मी आता काटाळलो महाराज. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. ज्ञान देणारे इंदुरीकर महाराज खरंच कीर्तन करणं सोडणार? इंदुरीकर महाराजांनी हे वक्तव्य केलंय ते मुलीच्या साखरपुड्यानंतर. त्याचं झालं असं की इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून लग्न कसं करावं याचं बरंच ज्ञान द्यायचे. कसं ते बघा. लग्न सोहळ्याला वराती बंद करा, डीजे बंद करा आणि ते पैसे देवाला वापरा. लग्नांमध्ये सत्कार बंद करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. प्रत्यक्षात मात्र इंदुरीकर महाराजांनी आपली मुलगी ज्ञानेश्वरी देशमुखचा साखरपुड्याचा कार्यक्रम एकदमच जंगी केला. महागड्या गाड्यांचा ताफा, राजेशाही थाटात कन्या आणि जावयाची रथावरून निघालेली मिरवणूक, डोळे दिपून टाकणारा झगमगाट हेच ठरलं त्यांच्यावरच्या टीकेचं कारण. कारण जे महाराज कीर्तनात साधं लग्न केलं तरी मुलं होतात असा उपदेश करतात, तेच महाराज स्वतःच्या लेकीच्या साखरपुड्यासाठी मात्र वारेमाप खर्च करतात. हे अनेकांना पटलं नाही. अहो, चप्पल कुठे शोभते? बायको आहे ती, तिनं त्या मापात असावं अशी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराजांनी लेकीच्या साखरपुड्यात जो बडेजाव दाखवलाय त्यावरून चोहू बाजूने टीका झाली. आणि मग इंदुरीकर महाराजांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते ऐका. एरवी निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात. लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता. साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होणार असेल तर लग्नात निश्चित करोडो रुपये खर्च होईल. इंदुरीकर महाराज अख्खे कंबर बांधू लोकांना सांगतात की लग्न साधे करा, लग्न साधे करा, लग्न साधे करा. आणि त्यांनी एवढा मोठा बडेजाव का केला? हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला. हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे. त्यामुळे आता खरंच इंदुरीकर महाराज निवृत्त होऊन आपल्याच वक्तव्यांबाबत चिंतन करणार का आणि यापुढे ज्ञान वाटताना विचार करणार का ते पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.